गेल्या काही दिवसाच्या पावसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा हवामान खात्याने मुंबईसह आसपासच्या जिल्ह्यांना ऑरेंज आणि येलो अलर्ट दिला आहे। मी सध्या आहे मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये आणि आपण पाहू शकतो मुंबईमध्ये आज सकाळपासूनच या ठिकाणी ढगाळ वातावरण जे आहे ते दिसून येत आहेत। एकंदरीत हवामान खात्याकडून मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्याला येलो अलर्ट दिला आहे, तर रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। मुंबईत बुधवारी दिवसभर मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत असून अधूनमधून पावसाच्या सरी ज्या आहेत त्या कधी मोठ्या तर कधी लहान पडत असताना या ठिकाणी दिसून आल्या। त्याच अनुसार कुलाबा वेधशाळेने 7 mm तर सांताक्रूज वेधशाळेत 4 mm पावसाची नोंद यावेळेस करण्यात आली होती। हवामान विभागाच्या नुसार गुरुवारी काही भागात मुसळधार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे, तर शुक्रवारी पावसाचा जोर थोडा कमी होणार आहे। शनिवार नंतर पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असून सोमवारी सकाळी पावसाची तीव्रता अधिक राहणार आहे। दरम्यान रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये देखील गुरुवार ते रविवार दरम्यान मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याकडून देत या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। त्यामुळे नागरिकांनी नदीकाठी व डोंगराळ परिसरामध्ये सखल भागामध्ये विशेषतः दक्षता घ्यावी असा देखील सल्ला हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे। तर दुसरीकडे पाहायला गेलं तर मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील अनेक पालिकांना व त्याचबरोबर नगर परिषद व त्याचबरोबर सगळ्याच ज्या सरकारी यंत्रणा आहेत त्यांना देखील अलर्ट मोड देण्यात आलेला आहे आणि नागरिकांनी याची विशेष काळजी घ्यावी असा देखील आव्हान आता प्रशासनाकडून केले जात आहे। कॅमेरा पर्सन अमित शिगवणसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।